आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावीला घेऊन हे घर सोडून कायमचं चाललं. तू वेडा झालास का आदित्य? मी सगळ्यांच्या हात जोडतो, सगळ्यांसमोर पाया पडतो, मला कोणी अडू नका. मी तुला शेवटचं सांगते, सावी माझी मुलगी आणि तिला माझ्यापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही. तू कितीही धमक्या दिल्यास आणि किती नाटकं केलीस ना तरी मी घाबरणार नाहीये. ठीक आहे ना, माझा डिसिजन पण बदलणार नाही. मला जर कोर्टात जावं लागलं तर मी कोर्टात जाईन, पण सावी माझ्यासोबतच राहणार. मग तुला वाटेल ते कर, पण सावी माझी मुलगी आणि ती माझ्यापासून लांब जाणार नाही. काळ्या दगडावरची रेष आहे. बघत ना आपण. बघूयात. मला ऍटिट्यूड दाखवते काय? मला माज दाखवते. नाही, आता माज उतरवायलाच लागेल. ठीक आहे आदित्य, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. ओके ओके, बस बस बस. ठीक आहे ना, ठीक आहे. माज उतरवूया सुंदरीचा. आता चॅलेंज केलाय तर चॅलेंज एक्सेप्ट करावंच लागेल ना आपल्याला. कोर्टात जाऊन सगळ्यांसमोर सुंदरीला हरवणारच. सुंदरी, जस्ट वेट अँड वॉच. पुन्हा एकदा सांगतोय, आमचं ऐक. कोर्टात जाऊ नकोस, आम्ही जे सांगू ते कर. ते तुझ्या हिताच आहे. हा, कॉलच करतो. आम्हाला मेसेज करतो, पण मी कॉल केल्यावर अस्तित्वात नाही असं काय? ते हा सुंदरी आणि कृष्णाचा काही प्लॅन तर नाही ना मला फसवण्यासाठी? याला सगळं कसं कळतंय? विचार पाठच सोडत नाहीयेत. कुठे गेला असेल माल? हा 100% तिथे येणार होता. नक्कीच दुसरीकडे कुठेतरी उतरवला असणार. लगेच डिस्ट्रीब्यूट पण केला असेल. खरंच कितीतरी लहान लेकरांचं आयुष्य बर्बाद करतायत हे ड्रग्ज. कुठे गेला असेल माल? कसं शोधून काढू मला खरंच कळत नाही. कोणी केलं असेल हे सगळं? नवीन चालू झालेल्या बिझनेसमध्ये माईंचं देखील नाव आहे.
मला जे वाटतंय तसं नसेल, पण शक्यता नाकारता येत नाही. माई, उद्या येते मी तुमच्या वर्कशॉपला. तयार राहा. काल जे काही झालं तो योगायोग नव्हता, ही चुकामुक होती. म्हणजे काल तिथे माल येणार होता, पण त्याआधी आपण तिथे पोहोचलो आणि तो माल तिथे आला नाही. हा, बहुतेक आपल्या येण्याची चाहूल लागली, त्यामुळे त्यांनी माल शहरात दुसरीकडे वळवला. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच सगळ्या चौक्या, चेकपोस्ट सगळं काही पार करून तो माल या शहरात आला. म्हणजे या सगळ्या मागे असा एक चेहरा आहे जो समाजमान्य प्रतिष्ठित चेहरा वापरून हे सगळे बेकायदेशीर काम करतोय. आणि सीबीआयच्या फाईल मध्ये सुद्धा हेच होतं ना. अहो पण मॅडम, असं कोण असू शकेल? नाही म्हणजे आपली मुख्य आरोपी तर साहेब होती, आणि ती गेल्यानंतर सगळंच थंडावेल अशी अटकळ होती. आप्पा, हे सगळे ना रक्तबीज राक्षसाचे वंशज आहेत. एक मेला ना दुसरी त्याची जागा घ्यायला तयारच असतो. पण आपणही गप्प नाही बसायचं, आपणही त्याला शोधून त्याला संपवायचंच. मॅडम, तो कोण आहे कळल्याशिवाय आपण कसं पकडू शकणार आहे त्यांना? शोध. आपली शंका फिटेपर्यंत आपण शोध घ्यायचा. चला लगेच कामाला लागूया. मॅडम कुठे? माई मसाले. माई मसाले? त्यांच्यावर संशय? पण मॅडम, तुम्ही तर त्यांची स्तुती करत होतात. हो मॅडम, तुमचा आणि माईचा फोटो आलाय पेपरात, आणि आज त्यांच्यावर संशय? आप्पा, मी म्हणाले ना, शंकेला जागा नाही ठेवायची, त्याची पडताळणी करूनच बघायची. पण मॅडम, त्यांचं नाव मोठं आहे आणि त्यांच्या विरुद्ध काही क्रिमिनल रेकॉर्ड पण नाहीये, मग कसं पकडणार त्यांना आपण? कोणी सांगितलं की आपण माईंना पकडायला जातो? आपण फक्त शितापीने आपल्या शंकेचं निरसन करून घ्यायचं. ही फक्त कॅज्युअल भेट असेल. चला. हेमांगी, तमालपत्र चांगलं वाळू दे बरं का. हा, त्याचा परिणाम चांगला दिसून येईल. ठीक आहे. आणि मिरच्यांचं काय? माई, बोलावलं? बोलवलं म्हणजे केव्हाची तुझी वाट बघते. अगं, एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? आपल्या मसाल्याचं रेप्युटेशन वाढतंय. म्हणजे जे देश आपल्याला होते फॉर होते मसाल्यांसाठी, त्या व्यतिरिक्त आणखी काही देश आपल्याला सामील झालेले आहेत. त्यांना आपलं प्रोडक्शन आवडलेलं आहे. सो आपल्याला आपलं प्रोडक्शन वाढवायचंय. हा, जबाबदारी वाढली आहे तुझी. अरे वा माई, मी तर नेहमी तयारच आहे. आणि आपल्या मसाल्याची चवच अशी आहे, एकदा चाखले ना की माणसाला दुसरा पर्यायच नाही. खरंय. बरं चला, मी आता ताबडतोब कामाला लागते. आपलं नेटवर्क कसं वाढवता येईल याचं प्रॉपर प्लॅनिंग करते. तुम्हाला तर माहिती आहे, या सगळ्या गोष्टींची किती जुळवाजुळव करावी लागते. बरोबर बोललीस. आणि ऐका ग सुवर्णा, हेमांगी, चंपा, आपलं प्रोडक्शन वाढतंय. आज तुम्हाला माझ्याकडून मेजवानी. अरे वा, पार्टी. पण माई, मला एक प्रश्न पडलाय. कसला प्रश्न? बघा, आता आणखी देश आपल्या नेटवर्क मध्ये येतील, बरोबर? बरोबर. म्हणजे आपल्याला पॉलिटिकल रिलेशन्स भक्कम करावे लागणार. ते होणार. करावे नाही लागणार आहे. आपलं प्रोडक्शन वाढलं की आपलं रेप्युटेशन वाढणार. आणि आपलं रेप्युटेशन वाढलं की त्यांना आपल्याकडे यावंसं वाटणार. त्याची काळजी तू करू नको. पॉलिटिकल रिलेशन आपोआप भक्कम होणार. सो कीप इट अप. येस.
आता हे काय मध्येच भांडणं उकरू काढले आदित्यने? सांगा बघू. आणि कुठं जाणार आहे घेऊन सावीला तो? पोरगी राहणार आहे का आईशिवाय? जरा बोला तुम्ही त्याच्याशी, समजावा जरा त्याला. हो मी बोलते त्याच्याशी, तुम्ही नका काळजी करू. तो रागाच्या भरात बोलला असेल. तो असलं काही एक पाऊल उचलणार नाही याची खात्री हो मला. आदित्य कुठे निघालायस? जरा बस इथे. आई मी कामासाठी बाहेर चाललोय आणि कामासाठी बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं कुठे चाललास म्हणून. थांब. जरा शांततेने बोलूयात ना आपण. बस. आई तुला किती वेळा सांगितलं बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं की कुठे चाललास म्हणून. अरे असं चिडतोस का एवढा आईवर? सांग ना मला, असं कुठलं काम आहे आईला न सांगण्यासारखं? नाही सांगायचं मला. आदित्य तू कोर्टात निघालायस ना? तू केस दाखल करायला चाललायस ना? हे सगळं काय आहे? काय आहे सगळं? माझ्या पेपर्सना हात लावायचा नाही. खरंच तू कोर्टात चाललायस आदित्य? हो मी कोर्टात चाललोय आणि सुंदरी अगेन्स्ट केस फाईल करणार आहे. 6 वर्ष माझ्या मुलीला माझ्यापासून लांब ठेवलं, किडनॅप केलं. चाललंय ना? काय झालं? अरे काय एकदम काय सगळं उभे राहिलात? काय हवंय तुम्हाला? काही नको माई आम्हाला. खरंच खूप दिले तुम्ही आम्हाला आणि अजून देतच आहात. निदान आम्हाला थँक्यू तरी बोलू द्या. न मागताही तुम्ही आमचे पैसे वाढवले, कसे आभार मानायचे? हो ना, आमची राहायची सोय सुद्धा केली. खरंच माई खूप उपकार आहेत तुमचे. अगं बाळांनो, हा मार्ग दुहेरी असतो ग. तुम्ही पण देताच आहात ना मला. नुसतं आयतं खाल्लं असतं तर म्हटलं असतं की बाई मी उपकार केले तुमच्यावर. तसं नाहीये. किती जीव तोडून काम करता तुम्ही. तुम्ही आहात म्हणून माईचे मसाले आहेत. तुम्ही नसता तर मी केव्हा स्वर्गवासी झाले असते. असं काही बोलू नका माई. तुमच्यावर तर कुठलंही संकट आधी आमच्यावर येऊ दे, आणि आमचा शब्द आहे तुमच्या केसाला पण आम्ही धक्का लागू देणार नाही. आमचं आयुष्य तुम्हाला लागो. बर 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 बर. किडनॅप? जे सरूनी सावीला किडनॅप केलं? अरे आदित्य तू काय बोलतोय? तुझं डोकं जाग्यावर आहे का? अरे अनु जेव्हा कोमात होती ना तेव्हा सावी ताणी होती रे. तेव्हा एका सख्या आईनी सुद्धा जे केलं नसतं ना ते सरूनी केले तिच्यासाठी. आणि ह्या ठिकाणी दुसरी जर कुणी असती ना तर माझा काय संबंध आहे असं समजून अनाथ आश्रमामध्ये घेऊन टाकलं असतं तिला. होय, सुंदरीवर तू शंका घेऊ शकत नाही आणि असले आरोपही करू शकत नाही. आणि कोर्टा बेटात तू काही जाणार नाहीयेस. असं काही एक करणार नाहीयेस आदित्य तू. का नाही करणार? सुंदरीने आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात माझ्याविषयी राग भरला. अनुच्या मनात राग भरला, सावीच्या मनात राग भरला. तर सुंदरीने हे केलं नसतं ना तर कधीच मी आणि अनु आम्ही एकत्र झालो असतो. आम्ही तिघांनी सुखाचा संसार केला असता. हे बघ, हे सगळं तू तिच्यावर ढकलू नको. ह्या सगळ्याला ना तुझं कर्म कारणीभूत आहे म्हणून तू लांब गेलास. आणि एक लक्षात ठेव, अनुची पण तीच इच्छा होती की सावीला तुझ्यापासून लांब ठेवायचं. आणि म्हणूनच सरू तिला तुझ्यापासून लांब घेऊन गेली. तेव्हा तू तुझ्या कर्माची फळं तिच्यावर ढकलू नकोस. बरोबर. सावीच्या बाबतीत तू सुंदरीवर शंका घेऊ शकत नाहीयेस. येणार आणि चाललोय मी आता माझ्या वकिलाला भेटायला. वकिलाकडे जाणार, कोर्टात केस फाईल करणार. त्यानंतर सुंदरीने जे काही कृत्य केले ना त्याची शिक्षा तिला मिळेलच. आदित्य
ऐकून घे आदित्य, आदित्य. माई कलेक्टर मॅडम आल्या. अगं बाई, कलेक्टर मॅडम, बर तुम्ही कामाला लागा, मी आलेच. अरे सुंदरी मॅडम, नमस्कार. नमस्कार माई, नमस्कार. तुम्ही असं अचानक सगळं ठीक ना? नाही, काही झालं नाहीये. हे माझे सहकारी. त्याचं काय झालं, परवा मी एकटीच आले ते उद्घाटनासाठी आणि मी इथलं सगळं वर्णन सांगितलं, माईंचा कारभार त्यांना सांगितला आणि त्यांना फार कौतुक वाटलं. त्यांनाही तुम्हाला भेटायचं होतं, त्यामुळे आमचं इकडेच जरा काम होतं. म्हणलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं. तुमची काही हरकत नाहीये ना? म्हणजे मी असं अवेळी आलोय म्हणून म्हटलं. कशाला हरकत असेल, उलट बरं वाटलं मला. या ना, या. मी काय म्हणते माई, आपण जरा बाहेर कुठेतरी बसूयात का? त्याचं काय ना, अनिशाला जरा मसाल्याचा त्रास आहे. हो, काहीच हरकत नाही. चला आपण बाहेर बसूया. आणि हो, अजून एक काय, मला ना तुमच्या बायकांनाही भेटायचं होतं. बरं, शीतल, आतल्या सगळ्या बायकांना सांग की सुंदरी मॅडम ना त्यांना भेटायचंय. ए चंपा, त्रिवेणी, काम थांबवा आणि तिकडे या. सुंदरी मॅडम तुम्हाला भेटायचंय. ताई, माईंनी बोलवलंय. चला. हा, चला. मॅडम, अहो या किती साध्या आणि घरगुती बायका आहेत. मला नाही वाटत तिथे शंकेला काही जागा आहे. अनिशा, तू म्हणतीये तसंच व्हावं, पण आपल्याला आपलं कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे ना. कृष्णा. येस मॅडम. आप्पा, आम्ही दोघी पुढे जात. वर्कशॉप झाल्यानंतर बायका सगळ्या बाहेर येते, तोवर तुम्ही आतमध्ये जाऊन सगळीकडे चेक करा. माईना तुमच्यावरती संशय नाही येणार. चला. बरं, वर्कशॉपच्या सगळ्याच बायका आल्यात ना? हो, आल्या. बाकी रात्री कामावर येतील. त्यांना पण बोलवायचं का? नाही, हरकत नाही. या बायका त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवतील. निरोप म्हणजे? ऍक्च्युली ही माझी सहकारी अनिशा. एका स्कीम बद्दल तुम्हाला सांगायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो होतो. आणि तुमचे जे 2 सहकारी बाहेर आहेत त्यांना बोलून घ्यायचं का? नाही, म्हणजे ते काही फोन कॉल्स करतात. आम्हाला पुढे कामासाठी जायचंय ना, तर त्याच्या संदर्भात. हो, मीच त्यांना पाठवलंय. तोपर्यंत आपण बोलूया. हो. आपण जे करायला आलो ना ते लवकर करायला पाहिजे. आपला फार वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे आपण जे करायला आलो ना ते लवकर करूया. आणि हो, सावकाश, कुणालाही आवाज येता कामा नये, कळतं काम. तुम्ही तिकडे चेक करा, मी इकडे चेक करतो. सरकारने एक योजना आणली आहे आपल्यासारख्या होतकरू बायकांसाठी. खरं तर तुम्ही एवढं चांगलं काम करता, म्हणलं तुम्हाला याबद्दल माहिती द्यावी. माझंही तेच म्हणणं असतं. मी या बायकांना नेहमी सांगत असते की बाळांनो, अगं सरकारी स्कीमांबद्दल माहिती ठेवत चला, लक्ष ठेवत चला. खरं तर हा हेल्थ इन्शुरन्सचा पार्ट आहे, याच्यात कसलाही प्रीमियम नसणार आहे. पण यासाठी तुम्हा सगळ्या बायकांची मला माहिती लागेल. मिळेल ना? माहिती म्हणजे? अगं माहिती म्हणजे तुझं नाव, गाव, पत्ता, कुठे राहतेस, घरी कोण कोण असतं, मिस्टर काय करतात, मुलं बाळ किती,
ही सगळी माहिती दिल्याशिवाय आता स्कीम कशी काय तुला सांगणार? बरं मिळेल ना म्हणजे मला माहिती? हो हो हो. मसाले नक्की कुणावर विश्वास ठेवावा? मन एक सांगते आणि इकडे दिसतंय चित्र वेगळंच.